विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं 2 ते 4 दिवसात निलंबन होणार असल्याचं कळतंय। पक्षादेश न पाळणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार आहे। काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी माहिती दिली आहे। निलंबित होणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात नवीन उमेदवार देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। अभिजित भाऊ, कधीपर्यंत कारवाई होईल असं वाटतंय आणि किती संख्या आहे नेमकी, काय कारवाई होईल असं वाटतंय? नाही, कारवाई एकच आहे। ज्यांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केलं, पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर एकच आहे कारवाई की 6 वर्षाकरता निलंबन त्या आमदारांचं होणार। आणि हे निश्चित आहे, कारण हांडोरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे घडलं ते पुन्हा घडावं नाही अशा पद्धतीची म्हणून स्ट्रॅटेजी ही सर्व शीर्ष नेत्यांनी आखली होती आणि परफेक्ट प्लॅन तयार केला होता। आणि त्या ट्रॅपमध्ये हे जे काही पक्षाशी बेईमानी करणारे लोक होते ते त्याच्यामध्ये सापडले, ते अडकले। 5 जे आहे प्रज्ञा सातव यांना आम्ही 30 मतं लावले होते, ज्यापैकी 25 त्यांना मिळाले, म्हणजे 5 मतं त्या ठिकाणी त्यांना मिळाले नाही, हे स्पष्ट झालं। आणि जे 7 मतं आम्ही मिलिंद नार्वेकरांना लावले होते त्यापैकी 2 मतं जे आहेत ते फुटले, त्याच्यामुळे ते 2 मतं असे 7 मतं जे आहेत ते फुटले, हे बरोबर आहे। कधीपर्यंत यांचं निलंबन 6 वर्षासाठी होऊ शकतं? या 2-4 दिवसामध्ये होईल। आता पहिलेसारखं काही ती काँग्रेसची प्रक्रिया लांबलचक राहणार नाही, कारण पक्षश्रेष्ठी या बाबतीमध्ये अत्यंत सिरियस आहे। हा पक्षाचं उल्लंघन, व्हीपचं उल्लंघन म्हणजे राहुलजींच्या आदेशाचं उल्लंघन आहे, सोनियाजींच्या आदेशाचं उल्लंघन आहे, खरगे साहेब अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या आदेशाचं उल्लंघन आहे। आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरसकट उल्लंघन करावं, दुसऱ्यांना मतदान करावं, याच्यापेक्षा दुसरी बेईमानी राहू शकत नाही। त्याच्यामुळे केवळ आमची कोणाचीच नाही तर सर्व राज्यातल्या काँग्रेसप्रेमींची हीच इच्छा आहे की त्या आमदारांची नावं डिस्क्लोज करण्यात यावे, त्या आमदारांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।